गोपाल कृष्ण भगवान की जय. हरिविजय अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय आनंद ब्रह्मांड नायका, चतुरानयच्या निजना जनका, चौघी सिंही नवे आवांका, तुझे स्वरूप वर्णवया. साही जेने वेडी होती, 18ची खुंटली गती, चौघी जणी तटस्थ पाहती, स्वरूप स्थिती न वर्णावे. पाचा नोरेची भाव, चारी सहजची झाली वाव, 14 जणींची ठेव, न चले स्वरूप वर्णावया. शिनल्या बहुत 64, 8 जणी बहुत कष्टी, 11 ही पूजटी, स्वरूप तुझे वर्णिता. आणि एक 12 देखण्या, 16 जणी चतुर शहाण्या, आणि 4 डोळे मोडण्या, लाजोनिया तटस्थ. 25 झाली वाव, 3घीचे नुरेचे नाव, 2 मनाने भाव, हे तेथे विराजले. 4 मुखाची वर्णिता भागला, 5 मुखाचा तटस्थ राहिला, 6 मुखाचा दडविला, कपटा माझी जावणी. सहस्र मुखाचा वर्णिता देख, तोही झाला जळी तकल्पक. थोर थोरांशे पडले अटक, एकमुखे काय वर्णो, चुमतीचे बिंदू किती, तेही एक वेळा होय गणती. नळा पाही वेगती, परी तुझी स्थिती अगम्य, होईल पृथ्वीचे वजन, गणवेल सिंधूचे जीवन. अवनीवरी किती तृण, मोजवेल गणित ते, अंबर आहे किती विती, तेही गणवेल रमापती. परी तुझे गुण निश्चती, न वर्णती कोणाते. असो आता पूर्णानुसंधान, द्वितीयाध्यायी संपता पूर्ण. कंस देवकीचे गर्भवधून, साही टाकिले बंदिशाळे, पाप जाहले उत्कट जाण, गाजिले गायीची ब्राह्मण. यावरी क्षीरसागरी जगज्जीवन, काय करिता जाहला अनंतासी म्हणे अनंत. चला अवतार घेऊ त्वरित, करू दृष्टांचा निष्पात. संत भक्त रक्षुपय, तव बोलले धरणीधर, मी न घे आता अवतार. पूर्वी मी झालो सौमित्र, कष्टपार भोगेले, हसुनी बोले द्विशस्त्र नयन. अष्टविश्रांती आयने उपोषण, निरहार घोरारण्य, तुम्हा सवे सेविलेची. आता आपणचे अवतरावे, अवतार नाट्य दाखवावे, गोब्राह्मण सुखी रक्षावे. प्रतिपाळावे साधुजन, टाकोनी कपट कुटील भाव, स्वामीशी हासे भोगी राव. बोले कौतुकी रमा माधव, शेषप्रती स्वानंदे. तू माझा प्राणसखा, समरभूमीचा पाठी राखा, तुझवीन भक्त टिळका, अवतार मी न घेसी. तू माझे निजांग पूर्ण, तू सखया माझा निज प्राण, तुझवीन मज एक क्षण, न गमेची जीवलगा. तू झालासी पूर्वी लक्ष्मण, लंकेशी केले रणकंदन, बहुत सेवा करुण, मज तू तोषविली. आता तू न पुढे जाय सत्वर, होय माझा श्रेष्ठ सदोहर. मी तुझी आज्ञा पाळीन निर्धार, बळीभद्र होई तू, वडील बंधू तू होशी. देवकीच्या गर्भी जाऊन राही, मी योगमायेशी लवलाही, पाठवितो तुझ मागे. कैसे वधिले कंसे वधिले गर्भ सकल, तुझ योगमाया काढील, मग गोकळे नेऊन ठेवील. रोहिणीच्या निजगर्भी, माया जाईल यशोदेच्या उदरी, मग मी येईन मथुरापुरी. देवकीचा गर्भवरी, माझा अवतार रूप होय, उपजताची गोकुळे येईन, मग तुम्ही आम्ही खेळू दोघे जण. गोरक्षमैशे संपूर्ण, दैत्य तेथील संहारू, करुणी साष्टांग नमन. पुढे चालला संकर्षण, देवकीच्या उदरी येऊन, गर्भ राहिला 7वा. दिवसेंदिवस गर्भ वाढे, मंदिरी परम प्रकाश पडे, जैसे पळे पळे सूर्य वाढे, उदर्यांद्री हुनी पश्चिमे. वासुदेवा प्रति देवकी बोले, 6 वेळा मी गर्भिणी झाले, परिणवल वाटते ये वेळे. या गर्भाचे मज लागे, वाटे पृथ्वी उचलून, की आकाश धीर घेऊन, सप्तसमुद्र साठवेन. नखाग्रे मग वाटते, हाती घेऊन नांगर मुसळ, मी समर्दीन कंसदळ, दैत्य मारावे समूळ, मना माझी वाटत असे. वासुदेव म्हणे क्षणी, नकळे ईश्वराची करणी, एवढा तरी वाचुनी, विजयी होय सर्व का सर्वदा. तो लागला 7वा मास, निद्रा आली देवकीस, वासुदेव सावकाश, निद्रावरणी निमग्न. तव ती हरीची योगमाया, तिची ब्रह्मादिक नकळे चर्या, इच्छा मात्रे महत्कार्या, ब्रह्मांड ते रचियले. ब्रह्मा विष्णू शिव तिन्ही, गर्भी आली बाळे तिन्ही, परी एकास एक नेत्र उघडून, स्वरूप पाहुणे दिची. आत्मसुखाचा समुद्र, त्यात पोहुडला जीवसंग्रम, परिचार्य चोख होणे द्यानो मात्र. गोडे तेथे चिकवणाते, ते चैतन्याची बुथी, अरूपाची ती रूप करती. ब्रह्मा
ब्रह्मांडाचे पुतळे नानागती एक सूत्रे नाचविपे इने निर्गुण गुणासे आणिले नामासी नाम ठेविले इने निराकार आकारले धरिले अवतार हे पतीसी न कळता गर्भिणी झाली पतिव्रता ब्रह्मांड रचिले तत्वयता इच्छा मात्रे करुणिया शेजे निजवुनी भ्रातर सृष्टी घडी मोडी संग्रम समाचाराणो मात्र कळो नेंदी पती देते हे कवटोळणी निर्धारी नासेची दैवते उभे करी जीव पडले अघोरी नाना येऊनी हिंडवे कोणी धरे स्वरूपाची चाड यावरी घालत असे नसतील गाड पुढे स्वर्ग सुख परी करी आड तेची गोड दाखवी गोड ते कडवट केले कडवटा गोडपण दाखविले अहंकार मध्य जीवा पाजिले बेडे केले सर्वही आता असो ही माया राणी हिचे विपरीत करणी दिने गर्भ देवकीचा गर्भ काढूनी गोकुळासी पैनेला कैसा नेला काढूनी ब्रह्मादिका नकळे करणी रोहिणी वासुदेवाची पत्नी नंदग्रही होती ते कंसाची ने भय जाण नंदग्रही राहिले लपून तिच्या पोटी येऊन गर्भ घातला ते क्षणी निजली ठाई गर्भ पोटात घातला स्वयंभव परम तेजस्वी सुप्रद सूर्य जैसा तेजस्वी जागी जहाली रोहिणी तो 7 मासाची गर्भणी मने कैसी झाली करणी चिंतामणी वर्तित पुरुष नस्त गर्भ राहिला परम चिंताक्रांत ते अबला नंद यशोदाला कळाला समाचार सर्व तो जेवी बहुबिली चिताग्नी तो आकाशी वदली देववाणी चिंता करू नको रोहिणी वासुदेवाचा गर्भ असे पोटा येता भोगिंद्र उतरील पृथ्वीचा भार ऐकता हे उत्तर सुख झाले समजता लोकपादा सर्व हरला चिंतेचा डाग धुतला तो बळीराम जन्मला 9 मास भरताचे प्रकाशला सहस्त्र किरण तैसा बाळ दीप्यमान नंदे जातक वरतून बळीभद्र नाम ठेविले ऐसा उपजला उपेंद्र तो यशोदेचा झाला गरोदर हरिमायेने अवतार तेथे घेतला ते वदा यशोदा गर्भणी जाहली इकडे कथा कैसी वर्तली देवकी पाहे घाबरली तो गर्भ नाही पोटात नेने कैसी झाली करणी सांगे वासुदेवा लागुनी म्हणे हा गर्भ न पडेची धरणी गेला जीर्ण पोटात वासुदेव म्हणे ते वेळा कंस धाके गर्भजिराळा न कळे न ईश्वराची कळा कंसाला कळला समाचार दूत सांगते कंसाते गर्भ जिरला तेथे कंस म्हणे आता आठव्याते बहुत जपा सर्वही देवकी होताची गर्भणी जागा नेत्रे तेल घालवणी आठव्याची आठवण विसरू नका सर्वता देवकीच्या उदरी आठवा निजदास बैसला कंस भावा जनीवनी अवघा आठवा आठवत जागृती सुषुप्ती स्वप्नी 8वा दिसे ध्यानी मनी 8वा दिसे भोजनी 8वा शयनी सोडिना भूमी दिसे 8व्या दिसे आकाशी 8व्याने व्यापली त्याशी दिवसेंदिवस 8वा क्षीरसागरी श्रीहरी श्रद्धाचे सुतेशी आज्ञा करी प्रज्ञाक्षी तुझ शितावरी क्षितिपाल उदरी अवतरणे वैदर्भदेशीचा राजा भीमक त्याची तू होय आत्मज तत्काळ चालले कमलज नमस्कारुणी हरिते जगद्वंद स्वयेयापन प्रवेशला मथुरा पट्टन देवकीच्या गर्भे येऊन राहता झाला कौतुके गर्भवासाला भगवंत म्हणता हसतील साधू संत लीला अवतरी जगन्नाथ जन्म मृत्यू त्या कैसा ज्याचे करिता स्मरण जाय जन्म मृत्यू खंडून तो राहिला गर्भी येऊन कल्पांती घडेना उगेची लौकिक भाव दावेला मृत्यू लोकीचा टेव तो ब्रह्मानंद स्वमय जन्म मृत्यू त्याचे कैसा क्षीरसागरी हरी आला तो तरी तो ठाव कै ओस पडला ते तेशीचे संचला लक्ष्मी शेषा समवेत अनंत रूपे अनंत नामे अनंत अवतार अनंत कर्मे अनंत लीला घनश्यामे भक्ताला गिदा वेल्या अनंत ब्रह्मांडे अनंत शक्ती अनंत युगीची अनंत कीर्ती अनंत रूपे अनंत मूर्ती अतर्क्य आदगती वेदशास्त्रे असो लौकिक विचार देख गर्भी आला लक्ष्मी नायक कंसासी लागला धाक देखिला नसता सर्वदा देवकी झाली गर्भणी तेजन माये गगनी खेदन कधे वाटे मनी सुखाक्षनी लुडत पोटा आला विधीही हरी देवकी नाही देहावरी उजनी वनी दिगंतरी अवघा मुरारी दिसतसे वासुदेव म्हणे देवकी प्रती तुझ चिंता कना वाटे चित्ती 8व्याची कैशी गती होईल ते न कळे पा कंस जपतो बहुत 8व्याचा करावया घात त्यावरी देवकी बोलत प्रतिउत्तर काय तेव्हा भुजा पिटूनिया बोले वचन कंसासी मारीन आपटून मुष्टकाचरणाचा प्राण क्षणमात्रे घेईन मी हाक फोडून गरजे थोर उतरीन पृथ्वीचा भार करुणे दैत्यांचा संहार बंदिशाळा फोडीन मी आणि वेगे धनुष्यवान युद्ध करीन मी दारुण जरा संदर्थी बांधून 17 वेळा आणि मी भस्म करीन
काल यवन रचीन द्वारका पट्टन सकल रूपा शिक्षा देऊन पट्टी राणीन आणीन मी हाक फोडिली क्रोधे थोर जेवे मारेन भौमासूर निवटीन कौरव भार निज भक्ते कैवारे मी भक्ताचा सारथी होईन दृष्ट भाव संहारिण मी ब्रह्मानंद परिपूर्ण अवतरलो पृथ्वीभर वासुदेवाशी चिंता वाटे ही गरजतात तेवढ्यात नेटे जरी बाहेरी मात प्रगटे तरी अनर्थ होईल पा वासुदेव बोले वचन देवकी धरी आता मौन एरीकडे कैसा देवकी पूर्ण ब्रह्म सनातन मी असे स्त्री पुत्र नपुसक त्याहून वेगळा मी निष्कलंक सकल माया चक्रचालक करता हरता धरता मीच पै मी सर्वदृष्टा अतींद्रिय मीच आज्य अवय्य निरामय अजिता पार निष्क्रिय आनंदमय वर्तते मी प्रलय कालाचा शास्ता मी आदिमायेचा अनियंता मीच हुव्या वाचा परता माया निर्मिती मीच पै मीच सगुण मीच निर्गुण मीच थोर मीच लहान दैत्य देवदैत्य निर्मूळून पाळला हरता मीच पै असे देवकी बोलून मागोती धरले मौन तो आकाशी देव संपूर्ण गजर करता दुंबीचा अवतरेला सा भगवंत करील दृष्टाचा निष्पात देव मिळवून या समस्त गुप्त मथुरेत उतरले ब्रह्मादिकाने चंद्र बंदिशाळे पातले संग्रम देवकीशी प्रदक्षिणा करता सुरवर एक नमस्कार घालती उभे ठाकुनी बुद्धांजली गर्भस्तुती आरंभली जय सच्चिदानंद वनमाळी देवकी जठर गर्भा जय हरे नारायणा गोविंदा इंद्रावरानंद कंदा सर्वेशा मुकुंदा परमानंदा पराम पुरुषा परमाज्ञा पद्मजनका पुरांतना पद्मनेत्रा परम पावना पद्मवल्लभा पशुपती जीवना पयोदब्दासी परेशा पतित पावना पंकजधारा कमय कामनीय रूपा निष्कलंका कमल स्वरूपा कमलानयना कल्मेश मोचका कल्मेशा कर्ममोचका करिवरतारणा कैवल्यनायका कटभंजना करुणाकरा कामविराणा काळनाशक कालात्मा आदि केशव विश्वभूषण विश्वांबरा वेदपालन वेदपुरुषा वेदस्थापना विश्वाधीशा विश्वपते अनंतवेशा अनंतवदना अनंतनामा अनंतनयना अनंतपाणी अनंतचरणा अनंतकल्याण नमस्तुते अव्याप परंपरा अगुणा गुणा अगोचरा अनामा असया अक्षरा आदिकरण्या आत्मजा आमुनाजा अविद्याछेदन आनंदरूपा आनंद सदना अभेदा अबोधा अमंगलपूर्णा आदिमूळा अव्यक्ता सर्वतातीत सर्वज्ञा गुणसागर गुणज्ञा आम्हा सकळ सूर तत्वज्ञा पाळोनिया राहतो ऐशी स्तुती करुणी जाना देव पावले अंतर्दाना आनंद नमाय माये मना सूरवीरांच्या ते वदा कंसाशी रात्रंदिन लागला आठव्याचा निर्धास आठही प्रहरतयास आठवयास दुजे नाही त्रिजु प्रतीक कंस गर्भवसी किती राहिले मास त्या म्हणती संपवयास नवमास आवधी थोडी पोहो आपण येऊनी कंसासुर उभा राहे देवकी समोर तव ते आनंद रूप साचार चिंताणु मात्र नाशी नसाग्रे ठेवूनी दृष्टी करुण कृष्ण स्वरूप पाहे दृष्टी कृष्ण रूप पाहे ओटी पोटी बोलता ओटी कृष्णची कृष्ण स्वरूप आसन वसन कृष्ण रूप अन्नपान कृष्ण रूप वसे दिसे सदन भूषण संपूर्ण कृष्ण रूप पृथ्वी आप तेज वायू निराळ कृष्ण रूप दिसे सकळ स्थावर जंगम निर्मळ घन नीळ दिसतसे पुढे उभा कंस देख परिनिर्भय देवकी सुरेख महेशा पुढे मंशक जसा कंस भासत असे इंद्रा पुढे जसा रंख की ज्ञानिया पुढे महामूर्ख की केसरी पुढे जंबुक की सूर्या पुढे खगोत्पै की हंसा पुढे बग आणि कौकिळे पुढे कग आणखी विप्रा समोर मांग तैसा खळ उभा तिथे की नामा पुढे पापदेख की वेदांता पुढे चार्किक की शंकरा पुढे मक्षक मीनकेतन उभा जैसा की पंडिता पुढे अजापाळ की श्रुतिया पुढे हिंसक की वासुकी पुढे मुक्षक तीक्ष्ण पाहू पातला अग्ने पुढे जैसे तृण की ज्ञानिया पुढे अज्ञान की महावातासी आडवे पूर्ण जलद जाल जैसे का ऐसा कंस देवकी पुढे तीस न्याहाळू पाहे नैवाडे तव ते चतुर्भुज रूपडे शंख चक्रयुक्त दिसे न दिसे स्त्रियेची आकृती परम देदीप्यमान विष्णुमूर्ती आरक्त सुदर्शन हाती ऊर्ध्व करुणी उभी असे मुरकंडी कंसाशी वळाली शस्त्रे हातीची गळाली बोबडी तोंडाची पडली हाक फोडून भय तेव्हा ओरडून या कंस पळे थरथरा कापे वाटे अडखळे पिशाश्वत संचारले गृहा माझी आपुलिया कंस तेव्हा शस्त्र घेऊन रागे अटपटीत मेदनी आठव्याचे जीवे मारुणी टाकेन मी निर्धारे आठव्याने मज व्यापिले त्याचे मी गळीन सकळे कंस रागे फिरवे डोळे आल्या गेल्यावरी पै आता श्रीकृष्ण जन्मकाळ आला पाहे निर्जल सकळ दुंदुवनिया निर्मळ दुमदुमले देवदा विमानाची झाली दाटी वाव नाही नभा पोटी करता दिव्य समुन वृष्टी आनंद पोटी
ऋतुती न समावे. वर्षा ऋतू श्रावण मास, बुद्ध अष्टमी कृष्ण पक्ष, अवतरला कमलदक्ष, रोहिणी नक्षत्र त्या दिवशी. गोपाल कृष्ण भगवान की जय. सोमवंशी अवतार, पाहुणी साधला चंद्रपूर्तवार, झाला शशीचा उद्धार. दशा आली वंशाशी, मध्यरात्री अष्टमीस, देवकी पुढे परमपुरुष, चतुर्भुज ऋषिकेश, निमासुर डोळस पै. 8 वर्षाची मूर्ती, असंभव पडे दृप्ती, तेने तेथे तेज दिसे उजळती, तेथे लोपती शशिसूर्य. पदकमळीचा अमोद सेवया, भ्रमरी लागला शिराब्द तनया, सर्व काळ न विसंबे पाया. कृपण जैसा धनाते, भागीरथी चरणी उद्भवली, सागरी तेन एक जहाली, परिविसंबे निजमुळे, कदा काळीची तुटेना. अरुण बालार्करंध्या राग, दिव्य रत्नांचे काढले रंग, तैसे तळवे अरक्त सुरंग. श्रीरंगाची शोभती, चंद्रशय रोगाची झाली कष्टी, मग झाली चरणांगुष्टी, मग दमदा घेऊनी बोठी. सुरवडला शशितो ध्वज, वज्र ध्वज पद्म अंकुश, उध्वरेखा चक्रपदी विशेष, सामुद्रिक चिन्हे सुरश. कायार्थ सुचला साधकाशी उध्वरेखा, ऊर्ध्व मार्ग दावी देखा, शत्वशील प्रेमक भाविका, ऊर्ध्व किंच दाविले. विद्यामंदे झाले दिमेस्त, कोणासी न कळे उन्मत्त, त्याशी आकर्षया वैकुंठनाथ. क्षमा कुंज गरीपदी, पद्मका धरले पदी, पद्मका आवडी ठाई, आणि का ते प्राप्त नाही. घोर तपाचारती, अहंकार पर्वत थोर, भक्तासी बाधक जड फार. तो फोडावया वज्र, हरिने पायी धरियले, की ते चरण लक्षण जहाज. वरी विक्षाळ भक्तिध्वज, भक्त तारावया अधुज, सदा उदित वाट पाहे. जीव शरण येती जडरूप, त्याचे छेदवया सर्व पाप. चक्र पायी दैदिप्य, तेज अनुपम झळकत असे. प्रमदे प्रपदे दिसती विमल, घोटी त्रिकोण सुज्वळ. इंद्र नीळमणी सुडळ, परी उपजे पुरुणी, तळवे आ रक्त विराजते, की बहुश्रमली सरस्वती. म्हणून या घ्यावया विश्रांती, तळवे हरे राहिली हरीच्या. विश्वाचे पापे किती हरवी, म्हणून श्रमले जानवी. शुभ्र वांकी रूपी वरवे, म्हणून सत्कवी वर्णिती हो. कलंदी कृतनांची भगनी, तिचे बोलीचे सर्वजनी. तो अपवाद चुकावया लागुनी, मांड्या सुनीळ झाली ते ऐशी हरिपदे त्रिवेणी सुरंग. अज्ञान छेदक दिव्य प्रयाग, अक्षटवट सुरंग. ध्वजा कुंजते पै, चरणी सुरडवडे प्रेमळ, तोचे तेथे पूर्णमराळ. वाकीवरी रत्न्या जाळ, तपोनिधी तपती पै. प्रयागे ते मोक्ष ठेविता देह, तेथे चिष्टवणे होय विदेह. भावे माघमासाची संदेह, त्रिवेणी माधव सांगिचे. या प्रयागी जाता कष्ट, त्या ध्यानी होतो प्रगट. या प्रयोगी निलकंठ, क्षेत्र संन्यास घेत पै. वाकी नुपरे तोडर, करिता दत्त्यांचे गजर. पोटऱ्या जंघ्या सुकुमार, श्याम सुंदर दिसती पै. की ते सरळ कर्दमी स्तंभ, की गरुड पाचूचे उगवले कुंभ. की पैतवासनी जडल्या, की शोधून या सुनीळ नभ जाणू जंघा ओतिल्या. की मिळूनी शस्त्र सोंदी पाणी, शीतल जाऊनी पितवसनी. की जडल्या चंचल राकुनी, हरी जंघनी सर्वदा. कटी मेखलेचे तेज आगळे, दिव्य रतने ती मिरती सुढाळे. की एका हरी एक सूर्यमंडळे, हारे जंघनी जडले पै. नाभीवर तुळ गंभीर, जैसा का बाल भास्कर. तेथे उद्भवला चतुर्वक्त्र, सृष्टीचे निय आदिकाळी. की उदर त्रिवळ सुकुमार, कोपस्तंभे झाकी अंबळ. वैजंती ही मुक्तिहार, चरणांगुष्ठपर्यंत पै. वक्षस्थळी वंशलन, सव्यभाग्य शोभयमान. वामभागे श्रीनिकेतन, वास्तवस्थळ श्रीचिते. शंख चक्र गदा पद्म, चतुर्बाहू उत्तम उत्तम. की धर्म मोक्षार्थकाम, चारी पुरुषार्थ उभारले. पांघुरला तो जो पितांबर, जडित पल्लव मनोहर. जेने रूप सहस्रकर, अवतरला भासतसे. चंदने शोभे शुद्ध निराळी, जैसे उटी अंगी शोभली. की इंद्र निळ गवसनी घातली, काश्मीरेच्या सुरंग. कंबुकंठ विराजमान, नासिका सरळ सुहास्यवदन. मंद स्मित झळकती दमन, इंद्र तेज उने पै. की सर्वही तळपती मकराकार, तेने लखलखती अंबर. की मिशे वाटी दिनकर, हरी श्रोत्रे लागले. कुंडलाचे दिव्य दीप्ती, गंडस्थळी झळकली ज्योती. कुंडलाची कर्ण शोभते, कर्णाची दीप्ती विशेष. कृष्णतनूचे सुरवाडे, अलंकाराची प्रभा चाडे. कपाळी टिलकनी आवडे, मृगमदाचा सत्तेज. कल्पांतीचा सूर्य प्रकटला, तैसा मुकुट तेजा वेगळा. वरी दिव्यमणी मिरविला, तो वरिला नवजाय. बहुदंडी कीर्तिमुखे, हस्तिकंकणे दिव्य सुरुखे. मुद्रिकांचे तेज झळके, चपेळे होणे विशेष.
ऐसा एकाएकी बंदिशाळे देवकी देखे घनसावळे जीवाचे लिंबलोन केले हरिवारुणे ते वदा आनंदनमाये अंबरी म्हणे भक्तवत्सला श्रीहरी तू माझे या निजदोरी पुत्र होऊन अवतरले तू विश्वांभर बहुथोर परी लोक म्हणती माझा पुत्र ऐसा होयते राजीव नेत्र आळी माझे पूर्वाभे हरी म्हणे ते वेळा मी बालक होईन अवलीला परी मज सत्वर गोकुळा नेऊनिया घालावे तेथे माझा प्राणी मित्र ज्येष्ठ बंधू भद्र बळीभद्र आम्ही दोघेही येऊ संचार दर्शना लागे तुमच्या ऐसे बोलणे जगज्जीवन हस्यवदने अवलोकन आपुली माया योगमाया घालून देवकीसी मोहिले सचितानंद घनल देवकी पुढे झाला बाळ तीस वाटले केवळ माझे उदर जन्मला पहिला प्रताप विसरली बाळ देखुनी घाबरली असंभव प्रभा पडले बंदिशाळेन समावे रात्र झाली 2 प्रहर वासुदेवासी उठवी सुंदर म्हणे शब्द जाईल बाहेर तरी कंस वधेल पै कोठे तरी कृष्ण लपवावा बाहेर तर्क कळवावा न द्यावा मौने चिरदही धरावा तरीच लाभेल कृष्ण हा वासुदेव लवला हे धाविनीला श्रीकृष्ण हृदयी धरिला म्हणे कोठे लपवयाला हा झाकिला नवजाय सूर्य काय मुष्टीत झाके चंद्रन लोपे कदा काखे ऐरावत शक्राचे या देखे लोपे कैसा पर्णकुटी सिंधू न माये रंजनी बोचक्यात न लपे कोठ कदा अग्नी मेरू काखेशी घालुनी काय लपवे सांगपा मूर्खा माझे पंडित अभाग्यावंता श्रीमंत किल्निशा बाजी प्रतापवंत शूर कैशे झाकेपा लवनाचा घटथोर आवरूढ शके गंगापूर वानरा माझी रघुबीर कदा काळीन झाकेना भूता माझी शंकर किरड्या माझी धरणीधर रंका माझी राजेंद्र कदा झाकेले जाईना कस्तुरी चोरली चोरे परी ते परिमळे हाट भरे तैसे श्रीकृष्ण झाको नवा ओ सुंदरे लपविता कोठेही बाहेर प्रकटता मात तत्काळ होईल अनर्थ याशी द्रव्य रूप सापडत तेने लोकातीन सांगावे तो हळूच बोले देवकी बोल हा अयोनी संभव पुतळा यासे नेऊनिया घाला गोकुळा भय तुम्हाला कदा नाही तव वासुदेव म्हणे पदी शृंखला द्वारी रक्षणे लोहारे ठोकुनिया घने कुलूप कपाटे दृढ केली मध्यरात्री पर्जन्य काळ यमुनेस पुरासे तुंबळ बेडी वाजे खळखळ द्वारपाळ जागे पै घन वर्षितो मंदबंद वासुदेव झाला सद्गद हृदयी धरला ब्रह्मानंद चैतन्य घन श्रीकृष्ण अवलोकित श्रीकृष्ण वदन बेडी तुटले लागताक्षण त्यांचे करताचे स्मरण भवबंधन निर्सेपै नवल वाटले वासुदेवा घेऊन चालवला वासुदेवा माय बोलली मायव धावून ते वदा वंदन लोकी पुत्राचे पुन्हा बाळ दावी वदन आसुके भरले दोन्ही तेव्हा नयन कृष्ण करे हास्यवदन मातेकडे पाहून या तोच हो दारवटा ते वेळी दृढ कुलुपे ठोकले खिळे जवळी होता घननळे पदस्पर्शे कपाटे तत्काळ उघडली चारी द्वारे रक्षक व्यापले निद्रा भारे वासुदेव चालिला त्वरे कोणी दुसरी आढळेना वर्षितात परिजन्य धारा तो फणींद्र धावला त्वरा विशाळ फनाती अवसरा कृष्णावरी उभारिला खाली पिता नेत राजीव नेत्रे भोगींद्रवरला झाला छत्र वेगे पावला यमुना तीर तो महापूर भरलासे मागे पुढे वासुदेव पाहे म्हणे येथे काय करावे उदका माझे लवला हे बाळ घेऊन संचरला जो जो उचले कृष्णाते तो जीवन चढे वरुते स्पर्शवया जगत जीवनाते यमुनेते आल्हाद वरी उचलता माधवा अखंड उदक झाले वासुदेवा वासुदेव म्हणे कमलाधवा वैकुंठपती धावे का तव श्रीकृष्णे लक्षिण चरण तत्काळ बाहेरी काढून स्पर्शले यमुने जीवन झाली पावन ते नेते परमसुख यमुना सवेग तत्काळ झाले 2 भाग जैसे स्त्रिया करती भांग क्षणमात्रेण लागता वासुदेव उतरुणी यमुन्या तत्काळ झाला नंद भावना तव यशोदेशी झाली कन्या परी ते ने काही नेनेचे ते योग माया हरीची पुरुड तिने निद्रिस्त होऊनी सकलजन यशोदेशी नकळे वर्तमान कन्या रत्न पुढे ते कपाटे मोकळी सर्वेही वासुदेव प्रविष्ला अंतर्गृही कृष्ण ठेवणी लवला हे कृष्णा वेगे उचलले पुत्र नेवणी कन्या नेली कोणाचे नकळे गोकुळी वासुदेवतेची वेळी बंदिशाळे पातले वासुदेव परम ठाकला कृष्ण हातीची दूर टाकला माया आणून शृंखला पायी दृढ तैशीची कपाटे तैशीची सकलिक द्वारी जागती सेवक मायेचे घेता अटक पुढती सर्व जाहली हिरा ठेवूनिया आणली घार सूर्य देऊनिया घेतला अंधार 5 देऊनिया निर्धार काच घरा आणला परीस देऊनिया घेतला खडा पंडित देऊनिया आणला वेडा चिंतामणी घेऊनिया रोकडा
पलांडू घेतला बळेची, अमृत देऊनी घेतली कांजी, कल्पवृक्ष देऊनी घेतली भाजी, कामधेनू देऊनी सहजी, आजा घेतला पलटले, निज सुख देऊनिया घेतले दुःख, कस्तुरी देऊनी घेतली राख, सोने देऊनी सुरेख शेण जैसे घेतले, हंस देऊनी घेतला काग, विप्र देऊनी घेतला मांग, मुक्त देऊनिया सुरंग गुज जैशी घेतली, देऊनिया राजे सकळे घेतली अर्कीची या फळे, ज्ञान देऊनिया घेतले अज्ञात्म दैसे पै, तैसे वासुदेव केले कृष्णे ठेवूनी मायेची आणले, तव ते कन्या कल्लोळे रडता रक्षे कळले रक्षका, चहूकडून या सेवक धावत, राया देवकी झाली प्रस्तुत, येरू उठला त्वरित पिशाश्वत धावतसे, बिडालवला धावे मुसका बरी, तैसा आला बंदी शाळे भितरी, कोठे गे कोठे आठवारी म्हणून या धीट बोलत, तो देवकी म्हणे बंधू करू नको एवढा वधू, देवकी रडे करू खेदू काकुळती तसे, देवकी वसंगा घेऊन बैसली, कंस ओढीत ते वेळी, पुत्र की कन्या नाही ओळखी, रात्री मागे ते बदा, राघे भोवंडी दुराचारी, आपटी तव ते शिळेवरी, तव ती महाशक्ती झडकरी गेली अंबरी निष्ठुनी, सहस्र देवा कडकडती चपळा, तैसा प्राब्ध सकळा वर्तला, कंस भयभीत झाला, मने वैरी गेला हातची, अंबा माता की जय, महामाया माता की जय, कंस जव वरते पाहे, तव ती महाशक्ती तळपत आहे, तेज अंबरीण समाहे, बोले काय कंसासी, अरे मुढा दुराचारी, महामलिना खळा निष्ठुरी, तुझा वैरी प्रामरी पृथ्वीवरी वाढत असते, एकताचे ऐसे वचन, धगधगले कंसाचे वन, शक्ती गेली अदृष्ट होऊन, कंस आला मंदिराशी, श्रोते व्हावे सादर, पुढे कथा मनोहर, गोकुळ गेला जगदोद्धार, परिसा चरित्र तयेची, श्रीकृष्ण कथा मुक्त निळ, सौभाग्य श्रोता हो घाला गळा, ब्रह्मानंद श्रीकृष्ण पुतळा, धन्य गोकुळा करील तो, तुमच्या हृदय गोकुळी, शांती यशोदेच्या जवळी, शेजे पोहोडली वनमाळी, पुराणा पुरुष तो पहा, ब्रह्मानंद येणे श्रीधर, धन्य ते गोकुळ पवित्र, तेथे अवतरला योगेंद्र, त्रिभुवन सुंदर जगतात्मा, या अध्यायाचे निरूपण, कंस येऊनी आपण, माया आपटी जो धरुण, तव ते हातीची निष्ठली, इथे श्री हरिविजय ग्रंथ, समस्त हरिवंश भगवत, विलक्षण श्रोते पसंत, तृतीयोध्याय गुढः, कृष्णार्पणमस्तु, गोपाल कृष्ण भगवान की जय।